बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हे नाव वाचताच काही विद्यार्थी घाबरून गेले असतील. सर आमची ब्रँच इलेक्ट्रिकल आहे, किंवा सर आमची ब्रँच इलेक्ट्रिकल अँड पॉवर सिस्टीम आहे, मग आम्हाला मेकॅनिकलचा सब्जेक्ट का आहे? ठीक आहे, तर मेकॅनिकलचा हा जो बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, तुम्हाला सुद्धा इलेक्ट्रिकल मध्ये जसं काही इक्विपमेंट्स आहेत, जसं मोटर आहे, जनरेटर आहे, ठीक आहे, याचे पार्ट्स जे काही डिझाईन केलेले असतात मेकॅनिकल इंजिनियर, ते पार्ट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसं टर्बाईन आहे जे इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला हे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते तुम्हाला बेसिक नॉलेज असायला पाहिजे, म्हणून MSBT हा सब्जेक्ट तुम्हाला ठेवलेला आहे. तर ह्याचं फक्त थेरॉटिकल एक्झाम नाही, याचं फक्त प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, तर या सब्जेक्टला आपण शॉर्टकटमध्ये BME म्हणतो, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि या सब्जेक्टचा जो कोड आहे तो आहे 312006. राईट. आणि या सब्जेक्टला एकूण किती मार्क्स आहेत सर? तर या सब्जेक्टला एकूण 100 मार्क्स आहेत. आता हे 100 बघितलं तर बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात, सर एक्झाम आहे का? एक्झाम नाही. ठीक आहे, जे काही तुम्हाला कॉलेजमध्ये ह्या सब्जेक्ट रिलेटेड जे काही शिकवतील, जे काही लिहायला सांगतील, ते पूर्ण कंप्लीट करायचं आहे आणि त्याचं सबमिशन करायचं आहे. तुम्हाला याचे मार्क्स मिळून जातील. ठीक आहे, 50-50 असं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे. प्रॅक्टिकलला 50 आणि सेल्फ